तर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, खाशील तसा होशील. त्यामुळे आहार हे सर्वात महत्त्वाचं आपल्या जीवनामधलं अंग आहे. आणखीन आपली इम्युनिटी, प्रतिकार क्षमता ही सुद्धा 70% आहारावर अवलंबून असते. आपल्या शारीरिक वाढ, मानसिक वाढ ही सुद्धा आहारावर अवलंबून असते. पण समतोलामध्ये योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचं योग्य प्रमाणात समावेश असायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर पाणी हे पण त्याच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि समतोल आहार हा फक्त कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स हे नसून तो आहार कधी खावा, कसा खावा आणि केव्हा खावा हे सुद्धा त्याच्याबरोबर इम्पॉर्टंट आहे. आणि या सगळ्यांचा जर आपण व्यवस्थित समन्वय साधला तरच आपल्या त्या आहाराचा आपल्या शरीराच्या वाढीसाठी फायदा होऊ शकतो. अदरवाईज जर आपण एकच एक प्रकारचं फूड, ज्याला फूड फॅडिझम म्हटलं जातं मुलांमध्ये, ते एकच प्रकारचं फूड खातात, त्याच्यामुळे बाकीच्या आहार पदार्थ त्या मुलाला मिळत नाही आणि त्यामुळे ते मायक्रो व्हिटॅमिन डिफिशियन्सी किंवा मायक्रो न्यूट्रिएंट डिफिशियन्सी होते आणि त्यामुळं नवीन नवीन प्रकारचे आजार मुलांना उद्भवतात. फॉर एक्झाम्पल, कधी कधी व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी झाल्यामुळे रिकेट्स उडतो, ज्याला मुरदूस म्हटलं जातं, ते होतं. किंवा व्हिटॅमिन सी नसेल तर स्कर्वी नावाचा आजार होतो. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन असेल तर मॅरास्मस किंवा क्वॉशिओकर आजार होतो. आणि हे सगळे न्यूट्रिशन डेफिशियन्सीचे आजार आहेत. पण आता आपण शहरामध्ये बघितलं तर आपली जी मुलं आहेत, 70 ते 80% मुलं, दे आर मॉल नरिश म्हणजे ते मॉलमध्ये मिळणारं फूड जास्त खातात. आता वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी ॲप्समुळं आपल्याला घरामध्ये नको ते फूड येतं. त्यामुळं त्यांची डेफिशियन्सी म्हणजे शुगर, आणखीन फॅट, सॅच्युरेटेड फॅट आणि शुगर हे जास्त खाल्ल्या गेल्यामुळं ओबेसिटी वाढलेली आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी पुन्हा डेव्हलप व्हायला लागलेली आहे. त्यामुळे दोन्ही स्ट्रॅटामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी मिळायला लागले. परत आता मुलांमध्ये हे जे फूड आपण चुकीच्या पद्धतीने खातोय ते फूडचे ब्लड प्रेशर, डायबिटीस या आजारांचं प्रिकर्सर म्हणून काम करतं. त्यामुळे अर्ली एजमध्ये ते त्या आजारांच्या उंबरठ्यावर आपण त्यांना नेऊन ठेवतोय. परत मुलींमध्ये सुद्धा आता पाळीच्या तक्रारी, ज्याला PCOD हे कॉमन झालेलं आहे. पण हे सगळं इट इज अ लाईफस्टाईल डिसीज. तर हायपोथायरॉइडिझम मुलींमध्ये मिळायला लागले. हे सगळं चुकीच्या पद्धतीचे खाणं, लॅक ऑफ एक्झरसाइज, चुकीची जीवनशैली याच्यामुळे झालेलं आहे. तर आपण आपल्या मुलांना हे योग्य प्रमाणात जर समजवलं तरच त्याचा फायदा मुलांना होईल. नाहीतर आपले पैसे आपण खर्च करणार आणि त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन आजारच विकत घेणार.